येतात की पुण्यातली एक पाठीमागची घटना आहे. इराणमध्ये पोरग डॉक्टर आहे तुकाराम महाराज आणि मुलगी अमेरिकेमध्ये इंजिनियर आहे आणि तिची आई गावात, वडील नव्हते, आई वारली. गावकऱ्यांनी फोन केला डॉक्टरांना आणि त्या इंजिनियरला की बाबा तुमची आई वारलेली आहे, तिचा अंत्यविधी करण्याकरता तुम्ही या. असं सांगितल्याबरोबर त्यांनी सांगितलं तुम्हाला काय पैसे हवे तर आम्ही पाठवतो, पण आमचा अंत्यविधी करायला, त्यांचा अंत्यविधी करायला आमच्याकडे वेळ नाही. मग मला सांगा, काबाड कष्ट करून लेकराला त्या दुसऱ्या देशामध्ये नेऊन पोहोचेपर्यंत कष्ट करून ते जर मुलं आपल्या अंत्यविधीसाठी येत नसतील तर महाराज याला कारण काय माहितीये का? त्याला आपण शिक्षण दिलं पण संस्काराची जोपासना करण्यात आपण मागं पडलो. म्हणून तुमच्या पाया पडून विनंती आहे महाराज, लेकरांना वारकरी संप्रदायाचे संस्कार द्या, लेकराच्या हातामध्ये ज्ञानेश्वरी द्या, गाथा द्या. ही काळाची गरज आहे. म्हणून ज्या पालकांना आपल्या विद्यार्थ्याचं ऍडमिशन करायचं असेल, ऍडमिशन चालू आहे. आणि भाग्याची गोष्ट अशी आहे जिंतूर तालुक्याची की ज्यांची 4-4 वर्ष 8-8 वर्ष तारीखच मिळत नाही, असे सद्गुरू चंद्रशेखर महाराज देगलूरकर स्वतः 21 तारखेला उद्घाटनाकरिता आपल्या जिंतूर शहरामध्ये श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये येणार आहेत. तरी सर्वांनी या. 21 तारखेला इथलचा लवकर काला आवरा, तर काला आहे. तर शेवटीच्या दिवशी 50-100 ओव्या ठेवा, काला लवकर करा आणि सगळ्यांनी महाराजांच्या दर्शनाला जिंतूरला ज्याला शक्य होईल अशा लोकांनी या. आणि आपले विद्यार्थी ज्यांना संस्थेमध्ये टाकायचे असतील अशाही पालकांनी माझ्याशी संपर्क साधावा, ही सगळ्यांना विनंती आहे. झालेली सेवा वयाची 8 पहिलीपासून 12वी पर्यंत विद्यार्थी आहेत. आणि अजून एक टीप अशी आहे की जर कुणाला आई नसल, कुणाला वडील नसल, आई वडील नसलेल्या पोरांना रुपयाही फीस न घेता, कारण सज्जन महाराजांना माझं जीवन माहिती आहे, आबालाही माहिती आहे, मी फार प्रयत्नांची पराकाष्ठा करून इथपर्यंत पोहोचलेला आहे. मला संस्थेत जाण्याकरता फीस भरण्यासाठी सुद्धा पैसे नव्हते, पण मी आळंदी पंढरीत राहून, भोसरीला माझी मधुकरी होती, तिथपर्यंत पायी पायी जाऊन मधुकरी आणून ज्ञानोबाच्या समाधीला नैवेद्य दाखवून मी 8 वर्ष आळंदी पंढरीत राहून शिकलो आणि मला कोणी आधार दिला नाही. म्हणून मला असं वाटतं आबा मी तर कोणाला तरी आधार दिला पाहिजे अशी माझी मानसिकता आहे. म्हणून अनाथ पोराकडून रुपयाही न फीस घेता आम्ही त्यांची सेवा करतो. कोणी अनाथ असेल, कुणाचं कल्याण होत असेल तरी सुद्धा कळवा आणि अवश्य एकदा संस्थेला भेट द्या. झालेली सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करतो. आमचे आदरणीय श्री हरिभक्तीपरायण आमचे परम मित्र आत्मनिवेदनातळीची जे पीठिका होय सख्याची, पार्थ अधिष्ठात्री तेथीची मातृगागा, या न्यायाप्रमाणे जे मित्रत्व असतं ते आमचे मित्र श्री हरिभक्तीपरायण तुकाराम महाराज काटमोरे. आबाला मी म्हणलं असं असं शेवेला जायचंय, एकाच वाक्यात आबा म्हणले महाराज तुम्हाला टाळू शकत नाही, आबा या ठिकाणी आली, एकदा सर्वांनी आबासाठी टाळ्या वाजवा. कारण हे मंडळी जी आहे, ही मंडळी जी आता आम्हाला काय सवय लागलेली रोजची, काही असलं तर बरं वाटतं. मला वाटतं दारुड्या जर मेला तर लोक तिथं काय नेऊन ठेवतात, पावशेरी नेऊन ठेवतात. बिड्या आवडणारा जर मेला तर काय ठेवतात नेऊन, बिड्याचा कट्टा. तुम्हाला नाही म्हणायलो बरं का, काय नेऊन ठेवतात, बिड्याचा कट्टा. तसं महाराज जर मेला ना तर त्याच्या शांततेसाठी रिकामं का होईना पण पाकिट नेऊन म्हणजे त्याची काय होईल, त्याच्या मनाची काय होईल, शांती होईल. असं काय आमचं नाही. आम्ही शुद्ध संप्रदाय जपणारे लोक आहेत, निस्पृह आहेत पहिल्यापासून आहे. आबा ही वारकरी कलाकार भरपूर आहेत, वारकरी तत्वाची जोड असलेला कलाकार तो वेगळा असतो बरं का सज्जन महाराज. आणि सज्जन महाराजाच्या तर त्यांच्याबद्दल तर काय बोलावं. वारकरी संप्रदायाचं कार्य, प्रचार प्रसार ते सर्वत्र काय करतात. त्याला आपल्याला आता पंढरपूरला मागे अधिक मासाचा सप्ताह होता, ज्या लोकांना पंढरपूरला जाणं झालं नाही त्या लोकांना इथून सज्जन महाराजांनी इथून काय केलं, त्या लोकांना पांडुरंगाचं दर्शन करवलं. म्हणजे हे पुण्याचं काम आणि संप्रदायाच्या प्रचार प्रसाराचं काम सज्जन महाराज करतात. महाराजांसाठी एकदा सगळ्यांनी टाळ्या वाजवा. आता कसं झालंय, वेळ झालेली आहे, बोलायचं खूप आहे पण आता माझ्याकडे शब्द नाहीत. आणि कसं असतं आमची कीर्तन म्हणजे हे वातावरण आम्हाला कधीच असं एवढं ढिलं आम्ही कधी सहन करून घेत नाहीत. म्हणजे पण कसं आहे, ही सेवा आहे, ज्ञानोबाची सेवा आहे, म्हणून सेवा या न्यायानं. उद्या तुम्हीच काय म्हणता, जे वातावरण जर पोषक नसलं, कीर्तन जर पडलं, तुम्हीच म्हणता महाराजाला कीर्तन जमलं, पण याचा विचार कोणी करत नाही. माईक सिस्टीम नव्हती, भजने नव्हते, तरी महाराजांनी बळबळत कीर्तन ओढलं, याचा विचार कोणी करत नाही. पण या सगळ्या गोष्टीचा विचार केला पाहिजे. म्हणून ही सेवा तुमच्या सर्वांच्या चरणी मी समर्पित करतो आणि या ठिकाणी वाणीला पूर्ण विराम देतो. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय जय विठ्ठल.